2 विषय मला आणखीन सांगितले ते थोडक्यात सांगतो. रेरा कायदा, हा जो रेरा कायदा 2017 साली आला, त्यामध्ये खरं बघायला गेलं तर पुनर्विकासाच्या सभासदांना प्रोटेक्शन नाही. तुम्ही जर जास्ती एरिया विकत घेतलात देन यू आर टर्म्ड ॲज अलॉटी आणि मग तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. पण अदरवाईज रेरामध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला तुमच्या स्वतःला म्हणजे तुमचा 500 फूट अधिक 150 फूट 650 फूट तुमचं अग्रीमेंट आहे आणि त्याच्यात काही डेव्हलपरशी वाद झाले तर रेरा तुम्हाला प्रोटेक्शन देत नाही. रेरा कोणाला प्रोटेक्शन देतं? जे नवे फ्लॅट घेतात अलॉटीज त्यांना रेरा प्रोटेक्शन देतं. तरीही आपण डेव्हलपरला टेंडरमध्ये आणि अग्रीमेंटमध्ये कलम टाकायचं की कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालं की इमिजिएट रेरा रजिस्ट्रेशन करायचं. त्याचा एक फायदा काय होतो, रेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक फिनान्शियल डिसिप्लिन येते. ती कशी तर जेव्हा रेरा रजिस्टर झालं, डेव्हलपरनी फ्लॅट विकायला घेतले की त्यांनी समजा फ्लॅट विकला आणि समजा त्याला 1 कोटी रुपये मिळाले तर त्यातले 30 लाख रुपये आधी 1 कोटी रुपये तुमच्या पॅरेंट अकाउंटमध्ये जमा होतात. मग 30 लाख रुपये हे त्याच्या कंपनीच्या अकाउंटला आणि 70 लाख रुपये हा तुमच्या सोसायटीचा जो रेरा अकाउंट असतो त्यात जमा होतात. आणि ते 70 लाख रुपये हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रोजेक्टच्या खर्चाकरता वापरावे लागतात. ते पैसे काढून तो दुसऱ्या प्रोजेक्टच्या सिमेंटकरता वापरू शकत नाही. त्यामुळे ही शिस्त आल्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप मोठ्या पर्सेंटेजनी वाढतात. ह्याला लक्षात म्हणून रेरा हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी रेरानी 5 वर्ष प्रोटेक्शन आपल्याला दिलेलं आहे ते सगळं चांगलं आहे. त्याचा दर क्वार्टरली 3 महिन्यांनी त्याला रेरामध्ये त्याचे डिटेल्स अपलोड करावे लागतात. म्हणजे तो खोटं काय लिहू नाही शकत. आणि रेरा रजिस्ट्रेशनच्या वेळेला सगळे मंजूर नकाशे, किती फ्लॅट आहेत, खर्च किती होणार आहे हे सगळं लिहावं लागतं. म्हणजे तुम्ही रेराच्या वेबसाईटवर गेले तर घर बसल्या तुम्ही त्याचे मंजूर नकाशे बघू शकता. त्यामुळे जी पूर्वी फसगत व्हायची, विकासक तुम्हाला नकाशे दाखवत नसत, ती फसगत होणं आता बंद. सगळं रेरामध्ये येईल. त्या रेरामध्ये त्यांनी जर 100 पैकी 30 फ्लॅट विकले तर त्याला तिथे लिहावं लागतं. किती खर्च केला ते चार्टर्ड अकाउंटंटला सर्टिफिकेट द्यावं लागतं. किती % कन्स्ट्रक्शनचं काम कंप्लीट झालं हे आर्किटेक्ट आणि इंजिनियरला सर्टिफिकेट द्यावी लागतात. त्यामुळे रेरा इज मस्ट. ओके. प्रोजेक्ट रेरात उशीर झाला तर परत रेराची त्याला नियमावली आहे, त्याला पेनल्टी पडू शकते. कारण तो आपल्या ह्याच्यात फ्लॅट पण विकतोच आहे, त्यामुळे त्यांना रेराचं प्रोटेक्शनच आहे. त्यामुळे तेही रेरामध्ये कंप्लेंट करून पेनल्टी लावू शकतात. हे झालं रेराविषयी.